नमस्कार मंडळी, मनीषा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषा's किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। चला रेसिपीला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 कप रव्यापासून भरपूर साऱ्या पापड बनवणार आहोत। अशा वेगळ्या शेपच्या बनवणार आहोत म्हणजे मुलं आवडीने खातील। बघू शकता थोडासा जाडसर रवा घेतलेला आहे। तुम्ही बारीक रव्याने देखील बनवू शकता। जर तुम्हाला क्वांटिटी वाढवायची असेल तर तुम्ही ती देखील वाढवू शकता। जर 2 कप बनवायचे असेल तर मी 1 कप रव्याचे बनवत आहे म्हणून कढईमध्ये अगोदर 4 कप पाणी घालत आहे। रव्याला खूप सारं पाणी लागत आहे। पाण्याचं प्रमाण कमी जास्ती होऊ शकतं, कोणाकोणाला 5 कप देखील लागू शकतात। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। पाणी चांगलं गरम झालं आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल वाफ यायला लागली आहे पाण्याला। आता त्यामध्ये 1 कप रवा घालायचा आहे। जर तुम्हाला वाटलं नंतर जर सारण जर घट झालं असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी गरम करून थोडंसं घालू शकता। बघू शकता आता गॅसचा फ्लेम बारीक करायचा आहे आणि बारीक फ्लेमवर रवा चांगला शिजवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे, रवा शिजला पाहिजे। जर मोठा रवा नसेल तर तुम्ही हे पापड बारीक रव्याने देखील बनवू शकता, उलट बारीक रव्याने अजून छान होतील हे पापड। आता बघू शकता थोडासा घट झाला आहे म्हणून मी परत 1 कप पाणी घालत आहे। पाणी गरम घालायचं आहे म्हणजे टोटल आपल्याला 5 कप पाणी लागलं आहे 1 कप रव्यासाठी। आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घातल्यानंतर। या अगोदर मी खूप साऱ्या पापडच्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहे, जर तुम्ही बघितल्या नसेल तर ते देखील जाऊन तुम्ही बघू शकता। पोह्याची कुरडई, पोह्याचे इन्स्टंट पापड विदाउट गॅस यूज करता हे सगळे व्हिडिओज अपलोड केलेले आहे। नक्की जाऊन व्हिडिओ बघा तुम्ही देखील आणि ट्राय करा। बघू शकता आपला रवा चांगला कुक झालेला आहे। अशा प्रकारे आपलं पापड बनवण्यासाठी सारण रेडी आहे। जर तुम्हाला वाटत असेल अजून घट आहे, पातळ पाहिजे तर तुम्ही त्यामध्ये अजून थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता। जसा जसा रवा थंड होईल ते अजून घट होत जाणार आहे म्हणून जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच पापड करून घ्यायचा आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला देखील कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले आहे। आता हे पापड बनवण्यासाठी मी एक बॅग यूज करणार आहे। तुम्ही कुठली देखील बॅग घेऊ शकता, साखराची। जर तुमच्याकडे पाइपिंग बॅग असेल ती देखील तुम्ही यूज करू शकता, नाहीतर कुठली देखील बॅग घेऊन त्याचं एक कॉर्नर ग्लासमध्ये ठेवायचं आहे। अशा प्रकारे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल। आता त्यामध्ये गरम आहे तोपर्यंत सारण भरायचं आहे। थंड झाल्यानंतर सारण अजून घट होत जातं म्हणून जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच पापड करून घ्यायचे आहे। सगळं सारण मी एकदाच भरणार आहे। जर तुम्हाला थोडं थोडं भरायचं असेल, गरम लागत असेल तर तुम्ही थोडं थोडं देखील भरून करू शकता। पाइपिंग बॅगनी देखील तुम्ही हे पापड करू शकता। जर तुम्हाला बॅग वगैरे यूज करून नसेल करायचं, तुम्हाला साधे गोल पापड करायचे असेल तर त्यामध्ये अजून 1-2 कप पाणी घालून पातळ बॅटर बनवून तुम्ही पळीने देखील गोल पापड बनवू शकता। जर तुम्हाला असे करायचे नसतील तर तुम्ही ह्या पापडापासून च्या सारणापासून तुम्ही कुरकुरे देखील बनवू शकता। सिंगल स्ट्रिप टाकायची आहे म्हणजे आता आपण रिंग बनवणार आहोत म्हणून रिंग टाकणार आहोत। जर तुम्हाला वेगळ्या शेपचे पाहिजे नसेल, स्क्वेअर अजून वेगळे ट्रायंगल वगैरे ते देखील तुम्ही बनवू शकता। मी पण गोल रिंग बनवणार आहे म्हणून मी गोल पापड बनवणार आहे। आता अशा प्रकारे बघू शकता तुम्ही एका कॉर्नरला सगळं सारण घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे रबर बँड असेल तर ठीक आहे, नसेल तरी काही हरकत नाही, तुम्ही विदाउट रबर बँड देखील हे पापड टाकू शकता। पण रबर बँड बांधल्याने टाईट बसतं म्हणून मी बांधत आहे, नसेल तरी देखील हे पापड तुम्ही बनवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये। अशा प्रकारे रबर बँड लावून घ्यायचा आहे बॅगला।
पायपिंग बॅग असेल तर तुम्ही ती देखील यूज करू शकता. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी ही बॅग यूज करत आहे. आता तुम्हाला जेवढं पातळ जेवढं जाड पाहिजे त्यानुसार तुम्ही ते पुढचं टोक जी आहे ती कट करायची आहे. मी थोडीशी जाडसरच कट केलेली आहे. आता बघू शकता मी गोल पापड करत आहे म्हणून गोल करत आहे. अशा प्रकारे रिंग करत आहे. तुम्ही ABCD देखील करू शकता, 1 2 3 देखील करू शकता. म्हणजे मुलांना जरा थोडंसं काही वेगळं दिसलं तर ते आवडीने खातात. आणि रवा आहे म्हणजे ते हेल्दीच आहे. फक्त आपण फ्राय करणार आहोत म्हणून ते थोडंसं अनहेल्दी होतं, पण कुरकुरीत म्हणलं की मुलं आवडीने खातील. म्हणून अशा प्रकारे मी रिंग बनवत आहे. तुम्ही स्क्वेअर, रेक्टँगल, ABCD 1 2 3 फ्रूटचे शेप्स, वेगळे वेगळे शेप्स देखील तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे सगळे पापड बनवून घ्यायचे आहे. हे पापड उन्हामध्ये अर्धा दिवसात सुकतील, कारण की आता उन्हाचं तापमान खूप जास्ती आहे. आणि जर तुमच्याकडे ऊन नसेल, तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असतील तर हे पापड तुम्ही 2 दिवस पंख्याखाली देखील वाळवू शकता. अगदी कडकडीत वाळतात. उन्हाची देखील गरज नाहीये हे पापड वाळवण्यासाठी. आता 2 दिवस मी पंख्याखाली वाळवल्यानंतर बघू शकता आपले पापड तयार झाले आहे. रिंग पापड अशा प्रकारे सुकल्यानंतर हे पापड दिसतात. तुम्हाला जवळून देखील दाखवते, बघू शकता तुम्ही. आता मी तुम्हाला हे पापड तळून देखील दाखवते, म्हणजे तुम्हाला देखील आयडिया येईल हे पापड किती फुलतात आणि दुप्पट तिप्पट फुलले जातात ही रिंग. बघू शकता तुम्ही. आता कडकडीत तेल गरम करायचं आहे. कडकडीत तेलातच टाकायचं आहे. आता अगोदर एक टाकलं आहे पण तेल जास्ती गरम नाहीये म्हणून ते लगेच फुललं गेलं नाहीये. मी परत एकदा तेल गरम झाल्यावर तुम्हाला टाकून दाखवते. हे पापड नेहमी गरम कडकडीत तेलामध्येच तळायचे आहे. थंड तेलामध्ये हे पापड फुलत नाही. पाहू शकता तुम्ही, थंड तेल होतं म्हणून थोडंसंच फुललं आहे. आता मी खूप सारे पापड एकदाच टाकत आहे, कारण की आपलं तेल गरम झालेलं आहे कडकडीत, म्हणजे फुलतात आणि तुम्हाला देखील आयडिया येईल की किती फुलतात हे पापड. अशा प्रकारे बघू शकता तेलात टाकल्यानंतर एकदा असं मिक्स करून घ्यायचं आहे. ते आपाप फुलतात ते पापड. बघू शकता केवढीशी रिंग आहे पण ती केवढी मोठी होत आहे. अशा प्रकारे आपली रेसिपी पापड कशी बनवायचे ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय बाय. थँक्यू.